नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये स्वानंदीचं डोकं दुखत असल्यामुळे स्वानंदीने आता कपाळाला रुमाल बांधलेला असतो आणि स्वानंदीने जाम दोन्ही हात डोक्याला लावलेले असतात. तर तेवढ्यात समर तिथे येतो आणि स्वानंदीकडे बघत हसतो. आणि स्वानंदीकडे बघत हसताना समर म्हणतो की अहो, तुम्ही कसे ते फिल्ममध्ये नाही का एकदमच दुपट्टा बांधतात तसं दिसतायत आणि एकदम कसं वेड्यासारखं दिसताय. तेव्हा आता डोक्याला हात लावत स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे, काय बोलताय तुम्ही? माझं ना जाम डोकं दुखतंय आणि मला ना खूप त्रास होतोय. तर हसतच समर म्हणतो की दुखणारच ना, कारण तुम्ही चिडचिड करा, अजून तणतण करा, स्वतःला त्रास करून घ्या, डोकं तर मग दुखणारच. आणि समर म्हणतो एखादी ट्रेन चालवी ना तसं तुमचा मेंदू आणि तुमचं डोकं धावत असतं. आणि समर म्हणतो की त्याला कधी कधी तुम्ही शांततेत घेत जा, तुम्ही शांतच बसत नाही तर मग डोकं दुखणारच ना, त्या डोक्याला कधीतरी आराम देत जा. आणि समर म्हणतो की थांबा एक मिनटं, मी ना तुमचं डोकं चेपून देतो, म्हणजे माझ्या मनातलं प्रेम व्यक्त होईल. आणि समर म्हणतो की बघा तुमचं डोकं कसं एका मिनिटात पटकन बरं करतो मी. आणि पटकन आता समर हा स्वानंदीचं डोकं चेपू लागतो. आणि दोन्ही हाताने समर स्वानंदी शेजारी बसून स्वानंदीचं डोकं दाबू लागताच आता समर म्हणतो की तुम्ही तुमचा मेंदू काही वेळ शांत बसून ठेवू शकत नाही का हो तुम्ही? तर स्वानंदी म्हणते अहो गप्प बसा ना. आणि स्वानंदी म्हणते की बस आता माझा मेंदू शांत झाला. तर आता स्वानंदी झोपते. बेडवर स्वानंदी झोपता क्षणी समर प्रेमाने स्वानंदीच्या अंगावर कंबल टाकतो. आणि इकडे आता पुन्हा स्वानंदीचं डोकं दाबू लागतं. स्वानंदी म्हणते की राजवाडे, तुम्ही माझ्यासाठी किती कराल हो आणि काय कराल? तर आता समर म्हणतो स्वानंदी मॅडम तुमच्यासाठी काहीही पण आणि काय कोणतं पण. आणि समर म्हणतो की आय लव्ह यू टू यू स्वानंदी मॅडम. तर प्रेमाने हसतच स्वानंदी तशी झोपी जाते. आणि प्रेमाने एकटक नजरेने झोपलेल्या स्वानंदीकडे समर फक्त बघतच राहतो. इकडे आता मंदाकिनी तिचे पाय धरून बसलेली असते. मंदाकिनी म्हणते की ना माझी या घरात ना काय हालत झाली आहे ना ते मीच जाणे, आणि सतत मला दिवसभर राबराब पळावं लागतं आणि मीच काम करते, आणि एवढं सगळं करूनही मला इथे काय या घरात काहीच किंमत नसल्याची आता मंदाकिनी बोलते. आणि तेवढ्यात आता इकडे मल्लिका ही मंदाकिनीला कॉल करते. मल्लिका म्हणते की अहो मंदाकिनी ताई, मी बोलते. आणि मंदाकिनी म्हणते की सॉरी बार का व्याहीनबाई, मी थोडासा लेट फोन उचलला. तर मल्लिका म्हणते ते सोडावं, मला माहिती याचा अर्थ तुम्ही कुणावर तरी चिडलेल्याच असतील. आणि मंदाकिनी म्हणते की आता कुणावर चिडणार, शेवटी मला नशिबावरच चिडावं लागतं ना. आणि मंदाकिनी म्हणते की दिवसभर सगळं काम मलाच करावं लागतं. तर मंदाकिनी म्हणते सॉरी बार का व्याहीनबाई, ती तुमची मुलगी आहे. आणि मंदाकिनीकडे आता रागाने बघत, म्हणजे रागाने चिडचिड करत मल्लिका म्हणते की हे बघा तुम्ही कशाला माफी मागता हो, खरं तर मीच तुमची माफी मागायला हवी. आणि मल्लिका म्हणते की मी माझ्या डॉलला ना चांगली ओळखते अहो, ती प्रिन्सेस आहे. आणि मल्लिका म्हणते की अहो तिला कामाची सवय नाही आहे. इकडे आता मंदाकिनी म्हणते की अहो आमच्या सुस्मिताला तरी कुठे कामाची सवय आहे, इकडे ना ती खूप लाडात वाढलेली आहे, पण तुम्ही तिला तिकडे ॲडजस्टमेंट करून घेतायच ना. आणि इकडे आता मंदाकिनी म्हणते की अहो माझ्या सुस्मिताने इकडे कोणतंही काम केलं नसताना सुद्धा तिकडे तुमच्या घरी काम करतेच की नाही, आणि तुम्ही माझ्या सुस्मितावर खुश आहे की नाही बोला ना. आणि मल्लिका म्हणते की अहो मी तुमच्या सुस्मितावर ना खूप खुश आहे, अहो काय संस्कार गेले तुम्ही तुमच्या सुशवर. तर मंदाकिनी खुश होते. आणि मल्लिका म्हणते की मला ना तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं. तर खुश होत मंदाकिनी म्हणते की द्या ना मग व्याहीनबाई, तुम्ही आत्ताच द्या. तर आता मल्लिका म्हणते की पण माझ्या हातात असतं तर मी लगेच दिलं असतं ना. मंदाकिनी म्हणते व्याहीनबाई अहो तुमच्याच हातात आहे सगळं. आणि मल्लिका म्हणते की अहो आता तुमच्या म्हणजे माझ्या सुनेकडे, तुमच्या मुलीकडे घराचा सगळा अधिकार आहे, तिजोरीच्या चाव्या बिव्या सगळं काही तुमच्या सुनेकडे आहे, तेव्हा तिच्याकडे तुम्ही हक्काने मागू शकता. ते ऐकून मंदाकिनी हसतच म्हणते की अगं बाई खरंच की. आणि मल्लिका म्हणते की खरंच मंदाताई, तुमचं ना मला खरंच कौतुक वाटतं आणि माझ्या सुनेचं सुद्धा खूप कौतुक वाटतं. कधी कधी मला असं वाटतं की स्वानंदीसुद्धा अशीच असती तर. आणि मल्लिका म्हणते की तुमच्या सूसबद्दल अजून मी काय बोलणार, अहो हिरा आहे तो. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की एखादा राजवाड्यांचा दागिना जर तिने तुम्हाला दिला, ती तुमच्यासाठी हक्काने करू शकते, कारण सगळा अधिकार तिच्याकडे आहे बरं का. आणि अंशुमन आता मल्लिका शेजारी ते सगळं ऐकत असतो. मंदाकिनी खुश होते. आणि आता हा जोडूनच अंशुमन म्हणतो की खरंच तुला मनापासून मानाचा मुजरा आई, तू काय काय करशील ना, जीव आर जिनियस. आणि प्रेमाने अंशुमन मल्लिकाला मिठी मारतो. आणि इकडे आता सुस्मिता तिच्या बेडरूममध्ये चिडचिड करत असते. स्वानंदी समजते तरी काय स्वतःला, आणि स्वतःला ती काय समजते ना, सतत मला टोचून बोलत असते आणि मला त्रास देत असते, मला इग्नोर करत असते, मला ना काहीच कळत नाही या ताईचं काय करावं.
आणि इकडे माझा सगळा दिवस खराब केल्याची सुस्मिता बोलते आणि म्हणते की थांब, तिचं नावच मामाला सांगते आणि मामा ना तिला बरोबर सरळ करील. असे म्हणत सुस्मिता आता पटकन मंदाकिनीला कॉल लावते. पण त्यापूर्वीच मंदाकिनी आता सुस्मिताला कॉल करते. तर सुस्मिता म्हणते की बरं झालं मम्मा तू मला फोन केलास. तर आता हसतच मंदाकिनी म्हणते काय म्हणतात, मी सुस्मिता राजवाडे. आणि सुस्मिता म्हणते की ही ताई आहे ना मला दिवसभर सतत शिकवत असते, बोलत असते आणि ही ना सतत मला काही ना काहीतरी शिकवण देत असते. मला ना तिचा आता कंटाळा आला आहे मम्मा, तूच तिला काहीतरी सांग. आणि मंदाकिनी म्हणते की अगं हो, अगोदर मी तुझी चौकशी करते, तू मला सांगशील की नाही. सुस्मिता म्हणते सांगते पण अगोदर तू ना ती माझ्या डोक्यात जायला लागली, तिला सरळ कर. आणि मंदाकिनी म्हणते की तिचं सोड ग, ती स्वानंदी तुला माहिती आहे ना ती तुझ्या बाबांवरती गेली. मी बाबाचं बोलणं कधी मनावर घेते का, नाही ना, मग सोडून दे ना. आणि मंदाकिनी म्हणते की तिचं धरायचंच नाही आणि ऐकायचंच नाही, फक्त ऐकून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. म्हणजे एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. आणि मंदाकिनी म्हणते की सासरी ना सगळ्यात मोठी सासू असते, जाऊ नाही तेव्हा सोडून दे तिचं. आणि मंदाकिनी म्हणते की तुझी सासू खरंच ग्रेट आहे बरं का. अगं आत्ताच तिचा फोन आला होता आणि तुझं ना भरभरून कौतुक करत होती. तर अजूनच सुस्मिता खुशी होते आणि म्हणते रिअली. आणि मंदाकिनी म्हणते की आता तुला कळलं का मी का लहानपणापासून तुझ्या मागे लागायची ती, कारण तू चांगली संस्कारित व्हावी म्हणून. आणि मंदाकिनी म्हणते की लहानपणापासून मी तुझ्यावर असे संस्कार करून तुला घडवत आली आहे, त्याचे हे परिणाम आहेत बघ सुस्मिता. आणि मंदाकिनी म्हणते की बरं ते सोड सुस्मिता, आता तुझ्याकडे घराचे सगळे अधिकार आले, तुम्हाला काही देणार आहे की नाही. तर आता सुस्मिता म्हणते मी तुला काय देणार. तर मंदाकिनी म्हणते की अगं राजवाड्यांच्या तिजोरीच्या सगळ्या चाव्या आणि घराचे सगळे अधिकार तुझ्याकडे आलेत की नाही. आणि इकडे आता मंदाकिनी म्हणते की अगं राजवाड्यांच्या त्या तिजोरीत किती प्रकारचे दागिने असतील, सोनं असेल, पैसे असेल, तू त्यातील एखादा दागिना मला देऊ शकत नाही का. तर विचार करत सुस्मिता म्हणते देऊ शकते ना. आणि मंदाकिनी म्हणते की तुला माहिती आहे ना मला दागिन्यांची किती हौस आहे, म्हणून मी तुला म्हणते तुझ्या बाबांनी कधी माझी हौस पुरवली का ग सुश. आणि मंदाकिनी म्हणते की हे बघ आत्तापर्यंत मी या घरासाठी किती खस्ता खाल्ल्या सुश, मुलं लहानाची मोठी केली, माझ्या इच्छा मारल्या, सगळं काही मी काम केलं आणि तुम्हाला शिकवलं, तुमच्यावर संस्कार केले. मला ना सगळ्या इच्छा मारल्या तरी मला एक साधा फुटका दागिना देखील कोणी कधी केला नाही. माझ्यावर ना बाबा प्रेमच करत नाही ग तुझे. आणि मंदाकिनी म्हणते की चल जाऊ दे अगं, तुला लहानाची मोठी केली पण तुला तरी काही जाणीव आहे का. आणि खरंच सुस्मिता म्हणते की ताईसुद्धा किती कंजूस आहे नाही का. अगं मी तिला शॉपिंगसाठी पैसे मागायचे तेव्हा ती किती सगळ्यात शेवटी मला पैसे द्यायची, किती ताटकळून ठेवायची. आणि मंदाकिनी म्हणते पण सुस्मिता तू तशी नाही आहे, त्याची तुला जाणीव आहे. आणि लगेच आता सुस्मिता म्हणते की मी असताना माझी मम्मा का एवढी दुःखी होते, तू काही काळजी करू नकोस मम्मा, मी तुला देईल दागिने. आणि स्वानंदी म्हणते की मी ना तुला हेवीवाले दागिने देईल. तर मंदाकिनी खुशी होत म्हणते काय बोलतीस. सुस्मिता म्हणते हो, आणि त्यासाठी मी तुला मला ना मी कुणाचीच परमिशन घेणार नाही मम्मा, तू उद्या ये, मी तुला बिगवाला दागिना देते. तर मंदाकिनी खुश होती. आणि इकडे आता मल्लिका ही आजीच्या बेडरूममध्ये येते. आजी आता तिचे पाय दाबत असते. तर मल्लिका म्हणते आई द्या ना इकडे, मी पाय दाबते. तर इकडे आता आजी म्हणते की नको नको. आणि आता मल्लिका सुस्मिताचा विषय काढत म्हणते की आजी आज सुस्मिता ना खूप चुकीचं वागली आणि त्यासाठी आता मल्लिका आजीची माफी मागते. आणि मल्लिका म्हणते की तिनं असं वागायला नको होतं आणि तिला असं किती समजवायचं आई. आणि मल्लिका म्हणते मी सुद्धा तिला किती वेळा सांगितलं जरा विचार करून वाग, पण तिला काही समजतच नाही आहे आई. आणि मल्लिका म्हणते ती तशी चांगली आहे, पण मला ना असं वाटतंय तिजोरीच्या चाव्या तिच्याकडे देऊन आपण चूक केली की काय माहिती. आणि मल्लिका म्हणते बघितलं ना कशी पटपट निर्णय घेते, आज भांडी विकायला काढली, उद्या आपलं घर विकायला काढेल. आजी म्हणते की असं काही होणार नाही. मल्लिका म्हणते की आई तुम्ही मनाने ना खूप चांगल्या आणि साध्या, आज सुस्मिताची ही लक्षणं तुम्हाला काही दिसत नाही आहेत. आणि आजी म्हणते तुझी सून आहे ना. मल्लिका म्हणते माझी तर सून आहे पण स्वानंदीची लहान बहीण आहे. आणि मल्लिका म्हणते त्या स्वानंदीला जुमानत नाही आहे, ती माझं काय ऐकणार. मल्लिका म्हणते की एवढं तिला सांगितलं तरी तिच्या डोक्यात काही शिजतच नाही आणि शिरतही नाही आणि तिला किती प्रेमाने सांगायचं. आणि आजी म्हणते की अजून ती लहान आहे, हळूहळू शिकेल. मल्लिका म्हणते की अजून. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की आई मी तुम्हाला सांगते की या घराचा सगळा अधिकार, तिजोरीच्या चाव्या राजवाड्यांच्या ह्या घरात अनुभव असलेल्या बाईकडे असायला हवं, म्हणजे ती खूप जुनी असायला हवी.
तिने सगळ्या मान मर्यादा आजपर्यंत प्रतिष्ठा राजवाड्यांची जपायला असलेली हवी अशा बाईकडे हे अधिकार दिले तर नाही का? तर आता लगेच आजी म्हणते की स्वानंदी तशीच आहे. तर मल्लिकाचा डिसमूड होतो, कारण मल्लिकाला वाटत असतं की घराचा अधिकार चाव्या सगळ्या माझ्या ताब्यात द्यावा म्हणून. तर आता मल्लिका म्हणते की हो स्वानंदी आहे तशी, पण ती आत्ता नवीनच आहे ना तशी. आणि मल्लिका म्हणते की जास्त आपल्या घराबद्दल जाण असलेल्या बाईकडे अधिकार असायला हवेत. आणि ते ऐकताच आता आजी म्हणते पिंट्याची जर आई असती तर तिने घर अगदी छान सांभाळलं असतं. आणि आजी म्हणते की म्हणजे तिने आपलं घर खूप छान घडवलं असतं आणि स्वानंदीत सुद्धा तिला खूप आवडली असती सून म्हणून. आणि आजी म्हणते की सगळं शेवटी पिंट्याच्या आईवडिलांचंच होतं. ते गेले आणि त्यानंतर पिंट्याने रात्रंदिवस कष्ट केले आणि हे सगळं मोठं साम्राज्य त्याने उभारल्याची आजी बोलते. आणि आजी म्हणते की तो आता घरातला कर्ता पुरुष आहे, तेव्हा घरातील सगळे अधिकार त्याच्या बायकोकडेच असायला हवेत ना. तर मल्लिकाचा मुडाप होतो. आणि आजी म्हणते की सुस्मिताचं जर बोलायला गेलं तर जर तिने वेळीच तिच्यामध्ये सुधारणा केली नाही तर या घराचे अधिकार फार काळ तिच्याकडे राहणार नसल्याचे आता आजी बोलते. आणि इकडे आता सकाळीच उठून आता सुस्मिता तयार होते आणि तिने तिजोरीतून आता खूप हेवी सुंदर असा हार घेऊन बेडरूममध्ये ती आलेली असते. तर तेवढ्यात मल्लिका तिथे येते. तो हार मल्लिकाला दाखवता आता सुस्मिता म्हणते की मोमिल्ला हा हार किती सुंदर आहे ना. तर मल्लिका म्हणते की राजवाड्याचा पारंपरिक हार आहे ग हा. आणि सुस्मिता म्हणते की मी असा विचार करत होते की हा हार ना मी मम्माला देऊन टाकते, कारण मम्माला ना अशा प्रकारची हेवी हार खूप आवडत आहेत. आणि इकडे आता सुस्मिता म्हणते तुम्हीच विचार करा, माझ्या मम्माने माझ्यासाठी खूप केलंय. आणि सुस्मिता म्हणते की बघा ना तिने माझ्या लग्नाला किती सपोर्ट केला, आणि तिने जर सपोर्ट केला नसता तर मी राजवाड्यांची सून झाले नसते, आणि जर मी सून झाले नसते तर मला अधिकार मिळाले नसते. आणि सुस्मिता म्हणते जर अधिकारच नसेल तर मग बाकीचं सगळं गौणच ना. आणि लगेच आता सुस्मिता म्हणते बेसिकली माझ्या मम्मामुळेच मी मालकीन झाले, त्यामुळे हा हार मी तिला द्यायला हवा. आणि सुस्मिता म्हणते दिला तर पाहिजेच, कारण सगळं क्रेडिट माझ्या मम्माचं आहे. तर हसतच मल्लिका म्हणते खरं आहे तुझं. आणि मल्लिका हसतच म्हणते की तुझ्या आईमुळेच मला एवढी सुंदर सून मिळाली. तर सुस्मिता म्हणते की मग माझ्या मम्माला तिचं त्यात क्रेडिट मिळायला हवं ना. तर मल्लिका म्हणते हो. तर आता सुस्मिता परवानगी मागत म्हणते की मी हा हार माझ्या मम्माला देऊ का? तर मल्लिका हसतच म्हणते की आत्ताच तू म्हणाली ना मी या घराची मालकीण आहे आणि या घराचा अधिकार माझ्याकडे आहे, तेव्हा तू हा अधिकाराने काहीही करू शकतेस आणि हा हार देऊ शकतेस. तर ते ऐकून सुस्मिता खुश होते. आणि तेवढ्यात आता मंदाकिनी तिथे येते आणि मंदाकिनी आता पटकन सुस्मिताला मिठी मारते. तर लगेच आता सुस्मिता म्हणते की बरं झालं मम्मा तू आलीस, आणि हे बघ मी तुला हे गिफ्ट देत आहे. आणि तिच्या हातातील हार सुस्मिता आता मंदाकिनीकडे देते. तर तो हार बघून मंदाकिनी खूप खुश होते आणि म्हणते की एवढा मोठा हार, बापरे मला वाटलं होतं तुम्हाला काजी तरी छोटं गिफ्ट देशील. तर आता सुस्मिता म्हणते मी मालकीन आहे आणि मी एवढ्या मोठ्या घराची मालकीन, तर तुला असं छोटं गिफ्ट थोडे देईल. आणि इकडे आता स्वानंदी दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश होऊन येताच आता समर तिथे येतो आणि म्हणतो की काय मॅडम सगळं काही ठीक आहे ना. तर स्वानंदी म्हणते हो. तर समर म्हणतो डोकं काय म्हणते. तर लगेच स्वानंदी म्हणते की तुम्ही एवढी छान मसाज करून दिली, काय डोक्याची ताकद आहे परत दुखण्याची. तर समर म्हणतो की प्रेमाची ताकद आहे ती. आणि समर म्हणतो की हे बघा तुम्ही सतत त्या सुस्मिताचा विचार करत असता म्हणून तुमचं डोकं दुखतं, आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही सुस्मिताला सांगणार आहात का, समजावणार आहात का, हे बघा. स्वानंदी म्हणते की मग मी काय करू. तर समर म्हणतो की हे बघा एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे आपण दुसऱ्या माणसाची जबाबदारी घेऊ शकत नाही स्वानंदी मॅडम, आणि त्या माणसासाठी तुम्ही सतत स्वतःला जबाबदार धरणं बंद करा असा सल्ला समर आता स्वानंदीला देतो. आणि समर म्हणतो की जी चूक मी केली तीच चूक तुम्ही करताय स्वानंदी मॅडम. तर ते ऐकताच आता स्वानंदी म्हणते की चूक कसली चूक आणि कोणती चूक मला नाही कळालं. आणि समर आता त्याचं सत्य स्वानंदीला सांगण्यासाठी आता स्वानंदीने विचारताच आता तयार होतो. आणि त्यानंतर आता घडलेली असते प्रेक्षकांनो सगळ्यात भयानक घटना. आणि मल्लिका आणि हुशारीने आता इकडे बरोबर आता सुस्मिताला तयार करून सुस्मिता आता तो राजवाड्याचा पारंपरिक हार अखेर मंदाकिनीला गिफ्ट म्हणून देते. आणि त्यानंतर आता मंदाकिनी, मल्लिका आणि सुस्मिता तिघेही बाहेर येतात. तर तिघीही बाहेर येता क्षणी आजी समोर बसलेली असते आणि मंदाकिनी आता आजीकडे येते. तर आजी म्हणते की अहो कधी आल्या तुम्ही. तर लगेच आता मंदाकिनी म्हणते की बराच वेळ झाला आणि निघते मी. तर आता मल्लिका म्हणते की अहो असं काय करताय, थोडं
थांबा ना आणि जेवण करून जा, तुम्ही तुमचा पाहुणचार करायचा राहिला आहे असे म्हणत मंदाकिनीच्या हाताला धरून मंदाकिनीच्या हातातील ती बॅग आता पटकन मल्लिका झटका मारत खाली पाडते आणि त्याच वेळेस आता राजवाड्यांचा तो पारंपरिक हार त्या पिशवीत असतो आणि त्या पिशवीतील तो हाराचा बॉक्स खाली पडून तो हार आता आजी शेजारी पडतो आणि तो हार आता बघताच क्षणी आजी तो हार उचलते आणि म्हणते की हे काय. तर आता लगेच मंदाकिनी आणि लगेच आता सुस्मिता म्हणते की मम्मा हा हार मीच तुला दिलाय सांग ना. तर आजी म्हणते की राजवाड्याचा पारंपरिक हार तू का दिलास. तर सुस्मिता म्हणते की मी अधिकार माझ्याकडे आहे त्यामुळे हार तर गिफ्ट म्हणून देऊ शकते ना. तेवढ्यात आता समर आणि स्वानंदी तिथे येतात आणि म्हणतात काय झालं. तर आता आजी म्हणते की अरे पिंट्या हिने ना आपल्या राजवाड्याचा पारंपरिक हार हिच्या आईला गिफ्ट म्हणून दिलाय. आणि तेवढ्यात आता मल्लिका म्हणते की अगं सुश आई या घरात मोठे आहे त्यांना तर विचारायचं ना. तर आता सुष्मिताला धक्का बसतो आणि मल्लिकाने आता तिचं बोलणं पुन्हा उलटवलेलं असतं आणि सुस्मिताला आता तोंडावर पाडलेलं असतं. तर आता एका झटक्यात समर आता सुस्मिताकडून तो अधिकार हिसकावून घेत आता मल्लिकाला वाटतं की हा अधिकार आपल्याला मिळेल, पण आजी आणि समर तोच अधिकार कसा स्वानंदीकडे देतात आणि पुन्हा स्वानंदी त्या राजवाड्यांची घराची खरी मालकीन कशी होते. प्रेक्षकांनो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.